हाय गाईस, आज रविवार असल्यामुळे आम्ही चाललो होतो सगळे चिकन पार्टी करायला। 10-15 मिनिटं चालून आम्ही फायनली लोकेशनला पोचल्या भाऊने घेतलं झाडायला। सगळे साफसफाई वगैरे पद्धतशीर करून भाऊने चटई वगैरे टाकली। लगेच घेतले कांदा कापायला। तोपर्यंत भाऊने आणले लाकडं शोधून कुठून हे बघा लाकडे कशी तोडायला लागलेत। अर्धे मंडळी मागे राहिली होती, हे बघा लगेच आली सामान बिमान घेऊन। लगेच घेतलं चिकन साफ करायला। तिकडे लगेच दोघांनी पातेल्याला निरमा आणि तेल लावायला घेतलं, जेणेकरून आपलं पातेलं काळं नाही व्हावं यासाठी। नाही तर घरचे आम्हाला काय पुढच्या पार्टीला येऊन देत नाहीत। या दोघांचं काय अजून काय चिकन काय साफ करून होणार। हे बघा किती टाइमपास करते दोघं। त्यांचं चिकन साफ करून झालं, परत त्यांनी दुसऱ्या पाण्यात धुवायला घेतलं। तोपर्यंत भाऊने इकडे घेतली चूल पेटवायला। इकडे चिकन मध्ये मसाला वगैरे मिक्स करण्याचा कार्यक्रम चालू होता। इकडे लगेच चुलीवर ठेवलं पातेलं गरम झालं। हे बघा लगेच टाकलं तेल मस्तपैकी। तेल गरम झालं, लगेच घेतले कांदे टाकायला। बघा कांदे कसे टाकतोय। लगेच पळे घेऊन भाऊने घेतलं जरा हलवायला, कांदा करपावना यासाठी। लगेच घेतलं बघा याने टमाटे। लगेच राहिलेले मसाला टाकायला सुरुवात केली। चिकन मसाला, काळा मसाला। लगेच घेतला मग घरगुती मसाला। 1 2 3 4 5 6 चमचे टाकून भाऊने मस्तपैकी हलवलं। लगेच घेतलं चिकन टाकायला। बघा तुम्ही पाऊस चिकन टाकून झालं। वरनं लगेच अजून थोडा तिखट टाकला मस्तपैकी। लगेच घेतलं वर खाली करायला। लगेच इकडे लगेच कोथिंबीर वगैरे आणून मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली। बघा कसं दिसते आमचं चिकन मस्तपैकी। मी व्हिडिओ काढत होतो म्हणून याने लगेच झाकलं। बघा 5-10 मिनिटांनी बघितलं आपलं चिकन मस्तपैकी शिजलं होतं। बघा पाहू शकता तुम्ही। पार्टी झाल्यानंतर आपली मंडळी आली सगळे भांडी घासायला। हे बघा पाहू शकता तुम्ही। आमच्या ग्रुपमध्ये भांडी घासणारे हे दोघंच मस्त घासतात, त्याच्यामुळे आम्ही भांडी घासायचं या दोघांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की दोघंच भांडी घासत होते।